नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा. सुरुवात करतोय मोठ्या बातम्यांनी. 1-2 दिवसांच्या कमी रुग्णसंख्येवरून बेसावध राहू नका. जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावं, सुविधा तयार ठेवाव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेत. राज्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी करणार आहेत. मुख्यमंत्री 40 लाख कोवॅक्सिन आणि 50 लाख कोविशिल्ड डोसची मागणी करणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आणि कोविशिल्ड हे आम्हाला कमी पडत आहेत. कोवॅक्सिन तर खूप मोठ्या पद्धतीने कमी पडत आहे. म्हणून मी माननीय मनसुख मांडवियाजी यांच्या काल परवाच्या व्हीसी मध्ये सुद्धा फार स्पष्ट सांगितलं की कोविशिल्ड आम्हाला 50 लाख पाहिजेत आणि कोवॅक्सिन आम्हाला 40 लाख पाहिजेत. राज्यातील शाळा 15 दिवस बंद ठेवण्यात याव्या असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर ग्रामीण भागात रुग्ण वाढतायत असंही टोपेंनी म्हटलंय. रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. आता मराठवाड्यामध्ये वाढते, विदर्भामध्ये वाढते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण एक 15-20 दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच निर्णय व्हावा, अशाच पद्धतीचं चर्चेच्या अंती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्या असा नियम राज्य सरकारनं केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी व्हायची नाही. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी पाट्यांच्या नियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. मुंबईत 500 चौरस फुटांखालील घरांना करमाफी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. तसंच स्कूल बसेसना कोरोनामुळे वाहन करातून 100% सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्यात आलाय. तसंच भोगवटा पत्र देण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शरद पवारांच्या आडमुठेपणामुळे एसटीचं विलिनीकरण रखडलं अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. पवारांनी असं काही दर्शवून दाखवलं की ते मास्टर स्ट्रोक मारायला आले. भारत माता की जय, वंदे मातरम म्हणणाऱ्या कष्टकऱ्यांसमोर क्लीन बोल्ड झाले. केवळ फ्रस्ट्रेशन, केवळ शरद पवारांच्या आडमुठ्ठे धोरणामुळे आज 67 कष्टकऱ्यांचा जीव गेलाय. शरद पवार आणि अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. तसंच टीकांना आम्ही महत्त्व देत नाही असं म्हणत त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिलंय. आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. राज्यातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले आणि तिथे भाजपात फूट पडली असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय. बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातून तिथे गेलेले आहेत आणि देवेंद्रजी तिकडे गेल्यावर आपण पाहिलं असेल भारतीय जनता पक्षही फुटला. संजय राऊतांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेची लढाई नोटांशीच आहे. मतपत्रिकेतील नोटांपेक्षा जास्त मतं मिळावी यासाठी त्यांची लढाई आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्यांची लढाई नोटाशीच आहे, पण NOTA हे जे नोटा आहे ज्यामध्ये मतदार कोणालाही मत द्यायचं नाही असा जो नोटाचा बटन दाबतो, ती जेवढी मतं असतात त्यापेक्षा जास्त मतं तरी मिळाली पाहिजे, ही त्यांची लढाई आहे, आम्हाला मान्य आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. राज्यातील एकही काम अडलेलं नाही, काम झाल्याशी मतलब. चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रीच कशाला हवे असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलंय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातलं कुठलंच काम आजपर्यंत काढलंय असं तुम्ही कुठेच निदर्शनास आणून दिलं नाही. चंद्रकांत पाटलांना मला काय माहित नाही त्यांना का पाहिजे की मुख्यमंत्री चालायला पाहिजेत, आले पाहिजेत, गेले पाहिजेत. काम होण्याशी मतलब हो. साधारण जनतेचा हिशोब असतो, आमसे हमको मतलब गुटली से क्या लेना. राज्यात ईडीनं धडक कारवाई केली आहे. ईडीनं महाराष्ट्रातून वर्षभरात टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल 2167 कोटी रुपयांची रक्कम जप्त केल्याचा दावा करण्यात आलाय. तर देशात सर्वाधिक कारवाया महाराष्ट्रात करण्यात आल्या.
भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून मिळालेला दिलासा कायम आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अटक केली जाणार नाही अशी ग्वाही कणकवली पोलिसांकडून मुंबई हायकोर्टात देण्यात आली. तर आजची सुनावणी अपूर्ण राहिल्यानं उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारला आणखी एक झटका बसलाय. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर भाजप सरकारमधील आणखी एक मंत्री दारासिंग चौहान यांनी राजीनामा दिलाय. चौहान हे सुद्धा स्वामींप्रमाणेच ओबीसी समाजातील आहेत. राज्यावर ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. डार्क नेटचा वापर करून मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ला घडवण्याबद्दल दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संभाषण झाल्याची माहिती आहे. न्यूज चॅनल्सचा टीआरपी लवकरच सुरू होणार आहे. गेल्या 3 महिन्यांचा टीआरपी देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बार्कला देण्यात आल्या आहेत. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर भारतातील वर्ल्ड हेरिटेज लिस्ट असणाऱ्या वास्तूचं हिंदीत वर्णन दिलं जाणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा संकेतस्थळावर हे वर्णन उपलब्ध असणार आहे. जागतिक हिंदी दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात हा निर्णय झालाय अशी माहिती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली आहे. आणि आता कोरोनाचा धोका वाढतो आहे, पाहूया त्या संदर्भातल्याच बातम्या. मुंबईत आज कोरोनाचे 16,420 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज मुंबईत 7 जणांचा मृत्यू झालाय. 14,649 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आज कोरोनाचे 46,000 नवे रुग्ण आढळलेत. मोल्नुपिरावीर या कोरोनावरील औषधाला आयसीएमआरनं विरोध केलाय. मोल्नुपिरावीर औषध सुरक्षित नसल्याचा दावा करत आयसीएमआरनं हा विरोध केलाय. ओमिक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी राज्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहेत. राज्यात आज ओमिक्रॉनचे 86 नवे रुग्ण आढळलेत. पुण्यात 53, मुंबईत 21, पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे 6 रुग्ण आढळलेत. शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव आणू नये असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना केलंय. लहान होतो कधीतरी आणि एवढा भयंकर आजार असताना 8-15 दिवस मुलांनी शाळेत गेल्यासारखाच घरी अभ्यास केला तर नक्की त्यांच्या अभ्यासात ते पुढे जातील. त्यांनी कृपा करून सरकारवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी दबाव आणू नये. राज्यात 98 लाख नागरिकांनी कोरोनाची एकही लस घेतली नसल्याचं समोर आलंय. राज्यात एकीकडे बूस्टर डोस सुरू करण्यात आलाय तर दुसरीकडे नागरिकांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना काळात औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ओमिक्रॉन हा साधा ताप नाही अशी माहिती नीती आयोगानं दिली आहे. तसंच तो पसरू द्यायचा नाही ही आपली जबाबदारी असल्याचंही नीती आयोगानं सांगितलंय. कोवॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हायरसला प्रभावहीन करतो अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आणि आता पाहणार आहोत विशेष बातम्या. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही अपयशी ठरलेत असा आरोप धानोरकर यांनी केलाय. तसंच सर्व निर्बंध शिथिल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मी तर दोन्ही सरकारला दोष देतो, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला, की हे दोन्ही सरकार या कोविड वरती सपसेल 2 वर्षापासून फेल ठरलेलं आहे. कोणत्याही पद्धतीचं यांनी याच्यावरती ट्रीटमेंट, एखादा जर रोग येत असेल तर त्याच्यावरती औषधोपचार झाले पाहिजे. हे सर्व जे निर्बंध आहे शिथिल झाले पाहिजे. मी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे, हे माझ्या विरोधात रचलेलं षडयंत्र असून
मी शिवसेना सोडणार नाही आणि भाजपमध्ये जाणार नाही असं स्पष्टीकरण तानाजी सावंत यांनी दिलंय. कुबांड आहे कोणीतरी, त्याला फारसं मी महत्व देत नाही. माझ्या पक्षामध्ये मी समाधानी आहे. पक्षानं मला 4-5 वर्षात जे दिलंय ते कुठल्याही पक्षानं मला आतापर्यंत दिलं नाही. मी माझ्या पक्षाचा उपनेता आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मकर संक्रांतीला सुरू राहणार आहे. कोरोना नियमांचं पालन करून भाविकांना मंदिरात दर्शन मिळणार आहे. सिंधुदुर्गातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत केंद्र स्तरावर आवाज उठवण्याची विनंती केली. अहमदनगरचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगरच्या पालकमंत्रीपदी राहण्यास इच्छुक नाही, त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोरोनामुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट मतदारसंघ गाठला. उर्वरित 4 जागांच्या प्रचारासाठी रोहित पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले. यावेळी महिलांनी रोहित पवारांचं औक्षण करून स्वागत केलं. आहे आता थोडंसं विश्रांती घेतली पाहिजे असं लोक त्या ठिकाणी बोलत असतात, पण कधी कधी लोकात आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते. चीनशी चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे, पण चर्चेतून प्रश्न सुटला नाही आणि युद्ध करण्यासारखी परिस्थिती उद्भवली तर आम्हीच जिंकू असा विश्वास लष्कर प्रमुख MM नरवणे यांनी व्यक्त केलाय. केपटाऊन कसोटीत मैदानावरील पंच मेरैस इरास्मस यांनी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी याला दम भरताच कर्णधार कोहली त्यांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं. शमी गोलंदाजी करताना खेळपट्टीवरच्या डेंजर झोनमध्ये जात होता, त्यामुळे पंचांनी त्याला इशारा दिला, तर शमी डेंजर भागात गेला नाही असा दावा विराटनं केलाय. आता पाहूया मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या. मुंबईत 3 ते 4 दिवसांपासून कमी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र हा आठवडा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असल्याची माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा सुरुवातीला 3-4 दिवस आता कमी रुग्णसंख्या आपल्याला दिसत आहे, परंतु आपण असा निर्णय घेतलेला आहे की हा आठवडा मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये कमी किंवा जास्त होत आहे का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. मुंबई पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या हॉटस्पॉट परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जाते. मुंबई महापालिका आता होम क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करणार आहे. होम क्वारंटाईनचा नियम मोडल्यावर रुग्णाच्या हातावर स्टॅम्प देऊन त्याची क्वारंटाईन सेंटरमध्ये रवानगी केली जाणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं समोर आलंय. मुंबईत आतापर्यंत 25,628 जणांनी बूस्टर डोस घेतलाय. विविध अडचणींमुळे बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. वरळीतील बीडीडी चाळ नंबर 31च्या रहिवाशांना चाळ पुनर्विकासासाठी रिकामी करण्याच्या सूचना म्हाडानं दिल्या. 26 जानेवारीपर्यंत चाळ पुनर्विकासासाठी रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. गणेश नाईक यांचा 1 कोटीचा आमदार निधी आणि नवी मुंबई महापालिकेच्या निधीतून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. दिबा पाटील यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दिबा पाटील यांच्या नावाच्या फेलोशिपचा शुभारंभ करण्यात आला. राज ठाकरेंनी या उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. फसवणुकीच्या एका प्रकरणात फरहानला मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. जुलै 2018 मध्ये फरहानचं एक्स बिझनेस पार्टनर काशिफ खान यांनी फरहानच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली होती. कल्याण परिसरात एका कारनं रिक्षा आणि पादचारी व्यक्तीला धडक दिली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आता पाहूया पुण्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या बातम्या.
पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 10 पटीनं वाढली. गेल्या 10 दिवसात 18 वर्षापर्यंतच्या 1023 मुलांना कोरोनाची लागण झाली, तर रुग्णांपैकी 11.64% रुग्ण मुलं आहेत. राज्यातील अनेक विभागातील शिक्षकांचे पगार रखडले. टीईटी परीक्षेत केलेल्या गैरव्यवहारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यामुळे हे पगार रखडलेत. पुण्यातील संत तुकाराम महाराजांचे देहूतील मंदिर मकर संक्रांतीला 15 तास बंद राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवलं जाणार आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी, चावंड किल्ला, हडसर किल्ला, पाणीकडोह धरण, बिबट्या निवारा केंद्र अशी पर्यटन स्थळं या ठिकाणी येण्यास म्हणजेच पर्यटन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यटन स्थळांवर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी समाविष्ट गावांमध्ये सोयी सुविधा करण्यासाठी पुणे महापालिकेची धडपड सुरू आहे. 350 कोटींच्या प्रकल्पाला आजपासून सुरुवात झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.